विद्यार्थी मित्र, मार्चमध्ये तुमची 10वीची परीक्षा झाली, परंतु कोरोनामुळं तुमचा 10वीचा शेवटचा भूगोलचा पेपर रद्द झाला. कोरोनामुळंच तुमची 10वीचा निकाल काहीसा उशिरा लागला. कोरोनामुळं ॲडमिशन प्रोसेसही थोडीशी रखडली आणि शेवटी 1 ऑक्टोबरपासून तुमचे ऑनलाईन क्लास सुरू झाले. तर सर्वप्रथम स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर ज्युनियर कॉलेज उंडाळेच्या ऑनलाईन क्लासमध्ये मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. सुरुवातीला तुम्हा सर्वांचं 2 गोष्टीसाठी अभिनंदन केलं पाहिजे. एक, तुम्ही 10वी पास झालात, आणि दुसरं, तुम्ही 10वी पास झाल्यानंतर सायन्सला ॲडमिशन घेतलं, याबद्दलही तुमचं अभिनंदन करायला हवं. आता आपल्या कॉलेजमध्ये तुम्हाला कल्पना आहेच की 2 डिव्हिजन्स आहेत. एक डिव्हिजन ए आणि दुसरी डिव्हिजन बी. ह्या दोन्ही डिव्हिजनसाठी कोणकोणते विषय आहेत त्यांची आपण सुरुवातीला ओळख करून घेणार आहोत. तर सब्जेक्ट्स टू 11 सायन्स डिव्हिजन ए अँड 11 सायन्स डिव्हिजन बी. सुरुवातीला आपण डिव्हिजन एसाठी जे विषय आहेत त्यांची माहिती करून घेऊ. डिव्हिजन एसाठी एकूण आपल्या कॉलेजमध्ये 9 सब्जेक्टची सोय आहे. 9 पैकी 7 सब्जेक्ट्स हे कंपल्सरी आहेत. इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, फिजिकल एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंटल सायन्स हे 7 विषय कंपल्सरी आहेत. आणि राहिलेला जो 8वा विषय आहे तो मराठी आणि आय टी या 2 विषयामधून निवडायचा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे काहींनी तो विषय निवडला देखील आहे, तर काहींची अजून प्रक्रिया सुरू असेल. तर डिव्हिजन एसाठी एकूण 9 विषय, 9 पैकी 7 विषय कंपल्सरी, तर 1 विषय ऑप्शनल, असे डिव्हिजन एसाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 8 विषय राहतील. आता यानंतर डिव्हिजन बी. डिव्हिजन बीसाठी आपल्या कॉलेजमध्ये एकूण 10 विषयांची सोय आहे. ह्या 10 विषयांपैकी 6 विषय कंपल्सरी आहेत. इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिकल एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंटल सायन्स. 10 पैकी हे 6 विषय तुम्हाला कंपल्सरी आहेत. 7व्या विषयासाठी तुम्हाला मराठी आणि हिंदी यातून 1 विषय निवडायचा आहे. तर 8वा विषय मॅथमॅटिक्स आणि जॉग्रॉफी यातून निवडायचं आहे. तर डिव्हिजन बीसाठी सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला 8 विषय असणारच आहेत. 8 पैकी 6 कंपल्सरी असतील, तर 2 ऑप्शनल असतील. आणि ऑप्शनल विषयांची निवड सुद्धा तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी केलेली असेल, किंवा विषय निवडायची प्रक्रिया चालू असेल. तर डिव्हिजन कोणतीही असो, ए असो किंवा बी असो, प्रत्येक विद्यार्थ्याला 8 विषय हे असणारच आहेत. तत्वतः हे 8ही विषय महत्त्वाचेच आहेत, परंतु खास सायन्सचे म्हणून जे 4 विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स, हे 4 विषय
त्यातल्या त्यात अधिक महत्त्वाचे आहेत. 8ही विषय महत्त्वाचे आहेतच, परंतु खास सायन्सचे म्हणून हे जे 4 विषय आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स, हे त्यातले त्यात अधिक महत्त्वाचे आहेत. आणि सायन्सचे विद्यार्थी म्हणून ह्या 4 विषयांवरती तुमचा जास्त फोकस असला पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स. आता या विषयांपैकी जो फिजिक्स विषय आहे, फिजिक्स दोन्ही डिव्हिजनला तो कंपल्सरी आहे. या फिजिक्स विषयाचं टीचिंग करण्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये 2 प्राध्यापक आहेत. त्यापैकी मी स्वतः एक, वेद पाठक सर, आणि दुसरे श्री माळी सर. आम्ही दोघं मिळून तुम्हाला चालू वर्षी फिजिक्स या विषयाचं टीचिंग करणार आहोत. मग सुरुवातीला आपण फिजिक्स विषयाची ओळख करून घेऊ. फिजिक्स याचे तसे वेगवेगळे मिनिंग आपल्याला पाहायला मिळतील, परंतु सर्वात योग्य असा जो मिनिंग आहे तो म्हणजे स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिना. स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिना म्हणजे फिजिक्स, किंवा असं म्हणता येईल जनरल सायन्सच्या ज्या ब्रँचमध्ये नॅचरल फिनॉमिनाचा स्टडी केला जातो त्या ब्रँचला फिजिक्स असं म्हणायचं. फिजिक्स ही जनरल सायन्सची एक ब्रँच आहे आणि या ब्रँचमध्ये नॅचरल फिनॉमिनाचा स्टडी केला जातो. फिजिक्सचा मिनिंग सांगताना असं म्हणता येईल, फिजिक्स इज ए ब्रँच ऑफ जनरल सायन्स which deals with study of natural phenomena. नॅचरल फिनॉमिना म्हणजे नैसर्गिक घटना, आणि या नॅचरल फिनॉमिना नंबर ऑफ आहेत, अनेक आहेत. उदाहरण म्हणून काही नॅचरल फिनॉमिनाचा उल्लेख इथं मी करत आहे. एक, फॉर्मेशन ऑफ रेनबो. रेनबोला आपण मराठीमध्ये इंद्रधनुष्य असं म्हणतो. जर पाऊस पडत असेल आणि त्याचवेळी ऊन असेल तर आकाशात आपल्याला सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतं. आपण सर्वांनी ते अनेकदा पाहिले. फॉर्मेशन ऑफ रेनबो ही एक नॅचरल फिनॉमिनॉन आहे. अशीच दुसरी सांगता येईल की डिफरंट प्लॅनेट्स आहेत. आपली अर्थ हा सुद्धा एक प्लॅनेट आहे आणि अर्थप्रमाणे इतरही काही प्लॅनेट आहेत. बुध आहे, गुरु आहे, मंगळ आहे. हे सर्व डिफरंट प्लॅनेट्स हे सूर्याभोवती फिरत असतात. ही सुद्धा एक नॅचरल फिनॉमिनॉन आहे. सो डिफरंट प्लॅनेट्स are revolving round the sun is a natural phenomenon. असंच आणखी एक उदाहरण देता येईल. मून, आपला चंद्र. मून हा अर्थचा म्हणजे आपल्या पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाईट आहे आणि मून हा नॅचरल सॅटेलाईट अर्थभोवती फिरत असतो. रिव्हॉल्युशन ऑफ मून राऊंड दी अर्थ ही सुद्धा एक नॅचरल फिनॉमिनॉन आहे. मून इज रिव्हॉल्विंग राऊंड दी अर्थ ही सुद्धा एक नॅचरल फिनॉमिनॉन. आणखी एक सांगता येईल, हाय टाईड, लो टाईड ही सुद्धा एक नॅचरल फिनॉमिनॉन आहे. हाय टाईड मराठीमध्ये आपण त्याला भरती असं म्हणतो. लो टाईड म्हणजे ओटी. समुद्राला भरती येणं, ओटी येणं ही एक नॅचरल फिनॉमिनॉन आहे. याशिवाय
लाइटनिंग इन द स्काय, आकाशात विजा चमकणं, ही सुद्धा एक नॅचरल फिनॉमिनॉन आहे. अशा अनेक आहेत. एक उदाहरण म्हणून इथं 5 नॅचरल फिनॉमिनॉनचा इथं मी उल्लेख केला आहे. तर अशा नॅचरल फिनॉमिनॉनचा स्टडी ज्या ब्रँचमध्ये केला जातो त्याला फिजिक्स असं म्हणायचं. फिजिक्स विषयाची आणखी थोडीशी ओळख करून घेताना आपल्याला असं म्हणता येईल की फिजिक्समध्ये मेन 2 ब्रँचेस आहेत. फिजिक्समध्ये 2 मेन ब्रँचेस आहेत. त्यापैकी एक म्हणजे क्लासिकल फिजिक्स, तर दुसरी मॉडर्न फिजिक्स. क्लासिकल फिजिक्सबद्दल असं म्हणता येईल की जे फिजिक्स 1890 पूर्वीचं आहे, 1890 पूर्वीचं जे फिजिक्स आहे त्याला क्लासिकल फिजिक्स असं म्हणायचं. सो फिजिक्स बिफोर 1890 इज क्लासिकल फिजिक्स. या उलट मॉडर्न फिजिक्सबद्दल असं म्हणता येईल 1890 नंतरचं जे काय फिजिक्स अस्तित्वात आलं त्या फिजिक्सला मॉडर्न फिजिक्स असं म्हणायचं. सो फिजिक्स आफ्टर 1890 इज मॉडर्न फिजिक्स. So physics before 1890 is classical physics and physics after 1890 is modern physics. क्लासिकल फिजिक्सबद्दल आणखी एक मुद्दा सांगता येईल की जे ऑब्जेक्ट्स आपण डोळ्यांनी पाहू शकतो त्या ऑब्जेक्ट्सना मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स असं म्हणायचं. जे ऑब्जेक्ट्स आपण डोळ्यांनी पाहू शकतो असे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याला मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स असं म्हणायचं. आणि अशा मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्टचा स्टडी म्हणजे क्लासिकल फिजिक्स. म्हणून क्लासिकल फिजिक्सबद्दल नेक्स्ट पॉईंट असं सांगता येईल की स्टडी ऑफ मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स. मॅक्रोस्कोपिक म्हणजे जे ऑब्जेक्ट्स आपण डोळ्यांनी पाहू शकतो अशा ऑब्जेक्टचा स्टडी म्हणजे क्लासिकल फिजिक्स. तर या उलट जे ऑब्जेक्ट्स आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, जे अतिशय सूक्ष्म आहेत, त्या ऑब्जेक्ट्सना मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स असं म्हणायचं. आणि अशा मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्टचा स्टडी म्हणजे मॉडर्न फिजिक्स. सो स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स इज मॉडर्न फिजिक्स. स्टडी ऑफ मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स इज क्लासिकल फिजिक्स, while study of microscopic objects is a modern physics. आणखी एक मुद्दा सांगता येईल क्लासिकल फिजिक्सबद्दल तसंच मॉडर्न फिजिक्सबद्दल की ज्या ऑब्जेक्टचं स्पीड हे स्पीड ऑफ लाईटपेक्षा कमी आहे अशा ऑब्जेक्टचा स्टडी म्हणजे क्लासिकल फिजिक्स. परत एकदा ऐका, ज्या ऑब्जेक्टचं स्पीड हे स्पीड ऑफ लाईटपेक्षा कमी आहे अशा ऑब्जेक्टचा स्टडी म्हणजे क्लासिकल फिजिक्स. आणि तुम्हाला कल्पना असेल की लाईटचं स्पीड हे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकं आहे. किंवा कळेल अशा भाषेत सांगायचं म्हणलं तर लाईटचं स्पीड 3 लाख किलोमीटर पर सेकंद इतकं आहे. म्हणजे लाईट एका सेकंदात 3 लाख किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करते. आता तुम्ही उंडाळे इथं ॲडमिशन घेतलं याचा अर्थ तुम्हाला उंडाळे माहीत आहे आणि ओंडही माहीत आहे. ओंड उंडाळे हे डिस्टन्स साधारण 3 किलोमीटर असेल आणि हे डिस्टन्स बाईकवरून कव्हर करायला साधारण
5 मिनटं म्हणजे 5 गुणिले 60 300 सेकंद लागतात. आपण बाईक कितीही जोरात चालवली तरी ओंड उंडाळ हे डिस्टन्स कव्हर करायला 300 सेकंद लागतात. 3 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर करायला 300 सेकंद लागतात बाईकवरून. लाईट मात्र एका सेकंदात 3,00,000 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करते. मग लाईटचं स्पीड आणि बाईकचं स्पीड यांची जर तुलना केली तर लाईटचं स्पीड आपल्या बाईकच्या स्पीडपेक्षा खूपच जास्त आहे. मग ज्या ऑब्जेक्टचं स्पीड लाईटच्या स्पीडपेक्षा कमी आहे अशा ऑब्जेक्टचं स्टडी म्हणजे क्लासिकल फिजिक्स. म्हणून क्लासिकल फिजिक्सबद्दल तिसरा पॉईंट असं सांगता येईल, स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स हॅविंग स्पीड लेस दॅन स्पीड ऑफ लाईट इज क्लासिकल फिजिक्स. स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स हॅविंग स्पीड लेस दॅन स्पीड ऑफ लाईट इज क्लासिकल फिजिक्स. या उलट मॉडर्न फिजिक्सच्या बाबतीत ज्या ऑब्जेक्टचं स्पीड लाईटच्या स्पीड इतकंच आहे किंवा लाईटच्या स्पीडपेक्षा थोडंसं कमी आहे, म्हणजेच कम्पॅरेबल टू स्पीड ऑफ लाईट आहे, अशा ऑब्जेक्टचा स्टडी म्हणजे मॉडर्न फिजिक्स. म्हणून मॉडर्न फिजिक्सबद्दल तिसरा पॉईंट असं सांगता येईल, स्टडी ऑफ ऑब्जेक्ट्स. कोणते ऑब्जेक्ट्स? हॅविंग स्पीड किती? इक्वल अँड कम्पॅरेबल टू स्पीड ऑफ लाईट. ज्या ऑब्जेक्टचं स्पीड लाईटच्या स्पीड इतकंच आहे किंवा लाईटच्या स्पीडला कम्पॅरेबल आहे अशा ऑब्जेक्टचा स्टडी म्हणजे मॉडर्न फिजिक्स. आता क्लासिकल फिजिक्सबद्दल एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर स्टडी ऑफ कार इन मोशन हे क्लासिकल फिजिक्समध्ये येईल, कारण कार ही आपण डोळ्यांनी पाहू शकतो. कार हे मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट आहे. या उलट स्टडी ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटॉन हे मॉडर्न फिजिक्समध्ये येईल, कारण इलेक्ट्रॉन प्रोटॉन आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. तर हे फिजिक्सच्या 2 ब्रँचेस, क्लासिकल फिजिक्स अँड मॉडर्न फिजिक्स. आणि हे तुम्हाला सांगण्याचं कारण इतकंच आहे की आपल्या 11वीचा तसंच 12वीचा सुद्धा जो फिजिक्सचा सिलेबस आहे त्या सिलेबसमधला काही भाग हा क्लासिकल फिजिक्सशी रिलेटेड आहे, तर काही भाग हा मॉडर्न फिजिक्सशी रिलेटेड आहे. आता यानंतर मग आपण 11वीच्या सिलेबसची ओळख करून घेऊ. 11वीचं जर टेक्स्टबुक बघितलं, 11वीचा जर सिलेबस बघितला तर त्यामध्ये एकूण 6 युनिट्स आहेत. आणि आत्ता स्क्रीनवरती सध्या 5च युनिट दिसत आहेत आणि पुढल्या स्लाईडमध्ये 1 युनिट आहे. युनिट नंबर 1, युनिट नंबर 2, 3, 4, 5 आणि 6 नंबरचं युनिट हे पुढच्या स्लाईडमध्ये आहे. जे फर्स्ट युनिट आहे त्याचं नाव युनिट्स अँड मॅथमॅटिकल टूल्स असं आहे. आणि या युनिटमध्ये एकूण 2 टॉपिक आहेत. युनिट्स अँड मेजरमेंट्स हा पहिला टॉपिक, तर मॅथमॅटिकल मेथड्स हा दुसरा टॉपिक. युनिट्स अँड मेजरमेंट हा पहिला टॉपिक तुम्हाला 7 मार्क्ससाठी असेल, तर मॅथमॅटिकल मेथड्स हा दुसरा टॉपिक देखील तुम्हाला 7 मार्क्ससाठी असेल. तर 6 युनिटपैकी पहिलं युनिट युनिट्स अँड मॅथमॅटिकल टूल्स, यामध्ये 2 टॉपिक
युनिट्स अँड मेजरमेंट्स अँड मॅथमॅटिकल मेथड्स, आणि त्यांचं वेटेज हे प्रत्येकी 7 मार्क्स असेल. आता यानंतर युनिट नंबर 2. युनिट नंबर 2चं नाव मोशन अँड ग्रॅव्हिटेशन. आणि या युनिट नंबर 2मध्ये एकूण 3 टॉपिक आहेत. मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन अँड ग्रॅव्हिटेशन. यापैकी मोशन इन प्लेन 8 मार्क्ससाठी असेल, लॉज ऑफ मोशन 10 मार्क्ससाठी असेल, तर ग्रॅव्हिटेशन हा 7 मार्क्ससाठी असेल. थर्ड युनिट, त्याचं नेम प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. याच्यामध्ये 2 टॉपिक, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स अँड थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स हा 6 मार्क्ससाठी, तर थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर हा 7 मार्क्ससाठी. देन फोर्थ युनिट, त्याचं नाव साऊंड अँड ऑप्टिक्स. त्यामध्ये सुद्धा 2च टॉपिक, साऊंड अँड ऑप्टिक्स. वेटेज फॉर साऊंड इज 7 मार्क्स अँड वेटेज फॉर ऑप्टिक्स 10 मार्क्स. फिफ्थ युनिट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. त्याच्यामध्ये 3 टॉपिक्स आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स अँड मॅग्नेटिझम, आणि त्याचं वेटेज अनुक्रमे 7, 6 आणि 6 असं आहे. तर एकूण युनिट 6 आहेत. 6 पैकी 5 युनिट्स या स्लाईडमध्ये आहेत आणि 1 युनिट शिल्लक जे आहे ते नंतरच्या स्लाईडमध्ये. याशिवाय तुम्हाला एकूण टॉपिक्स 12 आहेत. एकूण टॉपिक्स 14 आहेत. त्यापैकी या स्लाईडमध्ये 12 आहेत. पहिलं, दुसरा टॉपिक, तिसरा टॉपिक, चौथा, असं करत करत हा शेवटचा 12वा टॉपिक मॅग्नेटिझम. आणि 6वं युनिट आणि त्याच्यामध्ये असणारे 2 टॉपिक्स आता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. तर युनिट नंबर 6, नेम ऑफ द युनिट इज कम्युनिकेशन अँड सेमीकंडक्टर्स. आणि या युनिटमध्ये 2 टॉपिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीम, तर शेवटचा टॉपिक सेमीकंडक्टर्स. त्यापैकी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीम याचं वेटेज 5 मार्क्स, तर सेमीकंडक्टर्स याचंसुद्धा वेटेज 5 मार्क्स. आता मागच्या स्लाईडमध्ये एकूण 12 टॉपिक होते, तर नेक्स्ट स्लाईडमध्ये 2 टॉपिक, असे एकूण 14 टॉपिक. आणि शेवटच्या कॉलममध्ये त्यांचे वेटेज आहेत 7, परत 7, 8, 10. ह्या सर्व मार्कांची जर बेरीज केली, 7 + 7 + 8 + 10 असं करत करत पुढच्या स्लाईडमध्ये सुद्धा असणारे 5 + 5 अशी जर बेरीज केली तर ती 98 येते. तर सर्व 14 टॉपिकचं मिळून टोटल वेटेज हे 98 मार्क्स आहे. 98 का? तर तुमची 11वीची जी ॲन्युअल एक्झाम असते, त्या ॲन्युअल एक्झामचा फिजिक्सचा पेपर हा 98 मार्क्सचा असतो. आणि त्या 98 पैकी तुम्हाला 70 मार्क्सचं सोडवायचं असते. पण एकूण पेपर मात्र ऑप्शनल क्वेश्चनच्या मार्कांसहित एकूण पेपर हा 98 मार्क्सचा असतो. आणि त्या 98 पैकी पहिला टॉपिक जो आहे युनिट्स अँड मेजरमेंट हा 7 मार्काला असेल, मॅथमॅटिकल मेथड्स 7 मार्काला असेल, मोशन इन अ प्लेन 8 मार्काला असेल. असं प्रत्येक टॉपिकचं जे वेटेज आहे त्यानुसार ती प्रश्नपत्रिका असेल.
आता 11वीचा जो सिलेबस आहे किंवा 11वीचं जे टेक्स्टबुक आहे त्याची आपण ओळख करून घेतली. आता एकूणच 11वी आणि 12वी यासाठी जे फिजिक्स आहे त्याची आणखी थोडीशी ओळख करून घेणार आहोत की फिजिक्सचा चेहरा कसा असतो. जसं मराठी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढं गद्य, पद्य, स्थूल वाचन, व्याकरण असं येतं आणि ह्या सगळ्यामधून गद्य असेल, पद्य असेल, यामधून आपल्याला व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णन असे पाहायला मिळतात. तसं फिजिक्समध्ये काय असतं याची आपण थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. फिजिक्समध्ये पहिला मुद्दा डेफिनिशन्स असतात. अनेक डेफिनिशन्स फिजिक्समध्ये असतात. उदाहरण द्यायचं झालं तर प्रेशर, फोर्स पर युनिट एरिया ही प्रेशरची डेफिनेशन आहे. फोर्स पर युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. तर फोर्स पर युनिट एरिया ही प्रेशरची डेफिनेशन. आणि डेफिनेशन म्हटलं की प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो. एखादा जरी शब्द तुम्ही ड्रॉप केलात तर राहिलेल्या शब्दांना कुठलाही अर्थ नसतो. म्हणजे प्रेशरची डेफिनेशन सांगताना तुम्ही फोर्स हा शब्दच ड्रॉप केला आणि नुसतंच म्हणलात पर युनिट एरिया तर त्याला काहीही अर्थ नाही. किंवा एरिया हा शब्द ड्रॉप केलात तर फोर्स पर युनिट हे 3 शब्दसुद्धा मिनिंगलेस आहेत, त्याला कुठलाही अर्थ नाही. नुसतंच पर युनिट म्हणलात, पर युनिट इज कॉल्ड ॲज प्रेशर, कुणीही त्याला मार्क देणार नाहीत. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे आणि म्हणून डेफिनेशनच्या बाबतीत प्रत्येक शब्द महत्त्वाचा असल्यामुळं ती डेफिनेशन जशा तशी सांगता आली पाहिजे किंवा लिहिता आली पाहिजे. तर फिजिक्समध्ये अशा अनेक डेफिनेशन्स तुम्हाला पाहायला मिळतील. याशिवाय फिजिक्समध्ये काय असतं तर लॉज अँड देअर स्टेटमेंट्स. फिजिक्समध्ये अनेक लॉज आहेत. आत्तापर्यंतसुद्धा तुम्ही 9वी 10वीला असताना अनेक लॉज पाहिले असतील, त्यांचे स्टेटमेंट पाहिले असतील. तर फिजिक्समध्ये लॉज भरपूर आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर आपला ओहम्स लॉ. ओहम्स लॉ थोडक्यात सांगायचं झालं तर करंट आय flowing through conductor is directly proportional to potential difference applied across the conductor. म्हणजे एखादा कंडक्टर असेल, वाहक असेल आणि त्याच्या अक्रॉस आपण जर व्होल्टेज अप्लाय केलं, फी इतकं कंडक्टरच्या अक्रॉस सेल जोडून आपण जर व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं तर त्या कंडक्टरमधून करंट फ्लो होतो. आणि तो जर करंट आय असेल तर करंट आय आणि पोटेन्शियल डिफरन्स फी यांच्यातलं रिलेशन आपल्याला ओहम्स लॉ सांगतो. आणि तो ओहम्स लॉ हा आहे की करंट flowing through conductor is directly proportional to potential difference applied across the conductor. I is directly proportional to V. हा ओहम्स लॉ. आता जसं डेफिनेशनच्या बाबतीत मी म्हटलं की डेफिनेशनमधल्या प्रत्येक शब्दाला महत्त्व असते, प्रत्येक शब्द महत्त्वाचा असतो, तसं लॉजच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा प्रत्येक शब्द हा महत्त्वाचा असतो. कुठलाही शब्द ड्रॉप होता कामा नये. डेफिनेशन्स, लॉज याच्यानंतर काय असतं, डेरिव्हेशन्स असतात. मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स फिजिक्समध्ये भरपूर आहेत. या अगोदरसुद्धा तुम्ही 9वी 10वीत असताना
काही डेरिव्हेशन्स पाहिले असतील. उदाहरणार्थ फी इज इक्वल टू यू प्लस AT हे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. आता हे डिराईव्ह करताना किंवा याचं डेरिव्हेशन मांडताना आपण सुरुवातीला ॲक्सलरेशनची डेफिनेशन विचारात घेतो. ॲक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन velocity divided by time. ही ॲक्सलरेशनची मॅथमॅटिकल डेफिनेशन आपण विचारात घेतो. मग समजा एखादा पार्टिकल असेल आणि तो पार्टिकल लिनियर मोशनमध्ये असेल. लिनियर मोशनमध्ये असताना त्याचं इनिशियल स्पीड u असेल आणि टाईम t नंतर त्याचं फायनल स्पीड v असेल, तर यावरून चेंज इन व्हेलॉसिटी याची किंमत v मायनस u इतकी येते. फायनल व्हेलॉसिटी v मायनस इनिशियल व्हेलॉसिटी u मीन्स चेंज इन व्हेलॉसिटी and time is t, and therefore acceleration A is equal to v minus u by t. हे इक्वेशन आपल्याला मिळतं. हे इक्वेशन आपण v मायनस u साठी असं लिहू शकतो. v मायनस u इज इक्वल टू AT आणि हा मायनस u इक्वेशनच्या RHSला ट्रान्सफर केला तर आपल्याला v इज इक्वल टू u प्लस AT हे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन मिळेल. तर हे जे काय आहे ते v इज इक्वल टू u प्लस ATचं डेरिव्हेशन आहे. आणि अशा अनेक डेरिव्हेशन्स फिजिक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. याच्यानंतर फिजिक्समध्ये काय असतं, एक्सप्लेनेशन्स असतात. एक्सप्लेनेशन कशाचंही एक्सप्लेनेशन असू शकतं. उदाहरणच द्यायचं झालं तर ॲटमच्या बाबतीत एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ ॲटम असं म्हटलं की आपण त्याचं एक्सप्लेनेशन कसं देतो, तर ॲटम कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस ॲट सेंटर. न्यूक्लियस कंटेन्स or nucleus consists of protons and neutrons. Protons are positively charged, neutrons are neutral, and negatively charged electrons are revolving in various circular orbits. Negatively charged electrons are revolving in various circular orbits round the nucleus. तर हे स्ट्रक्चर ऑफ ॲटमचं एक्सप्लेनेशन आहे. ॲटम कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस ॲट सेंटर. न्यूक्लियस कन्सिस्ट ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्जड, न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल, and electrons, negatively charged electrons, are revolving in various circular orbits round the nucleus. तर हे स्ट्रक्चर ऑफ ॲटम याचं एक्सप्लेनेशन. तर अशा अनेक एक्सप्लेनेशन्स तुम्हाला फिजिक्समध्ये पाहायला मिळतील. याशिवाय फिजिक्समध्ये काय असतं तर एक्सपेरिमेंट्स असतात. आणि एक्सपेरिमेंट म्हटलं की त्याला आपण काही ॲपॅरेटस किंवा इन्स्ट्रुमेंट्स वापरतो. जी ॲपॅरेटस किंवा इन्स्ट्रुमेंट्स वापरतो त्यांची सुरुवातीला विशिष्ट अशी अरेंजमेंट करावी लागते. त्याला एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट असं म्हणतो. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट केल्यानंतर आपण प्रोसिजर करतो, म्हणजे कृती करतो. प्रोसिजर करत असताना आपण काही रिडिंग्ज घेतो, वाचने घेतो. जे रिडिंग्ज आहेत त्यांच्यात आपण कॅल्क्युलेशन करतो, प्रसंगी ग्राफही काढतो. आणि शेवटी आपण ग्राफ आणि कॅल्क्युलेशनवरून कन्क्लुजन काढतो, निष्कर्ष काढतो. तर एक्सपेरिमेंट्स म्हटलं
की त्याचा हा साचा असतो. डिफरंट ॲपॅरेटस अँड इन्स्ट्रुमेंट्स, त्यांची एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट्स, प्रोसिजर, रीडिंग्ज, कॅल्क्युलेशन, ग्राफ अँड फायनली कन्क्लुजन. मग अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट्स फिजिक्समध्ये तुम्हाला अनेक पाहायला मिळतील. याशिवाय फिजिक्समध्ये काय असतं, तर याशिवाय प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यालाच न्यूमरिकल्स असं म्हणतात. आता मगाशी एक्झाम्पल म्हणून आपण फी इज इक्वल टू यू प्लस AT याचं डेरिवेशन पाहिलं. मग एखादा पार्टिकल जर लिनियर मोशनमध्ये असेल, त्याचं इनिशियल स्पीड समजा 50 मीटर पर सेकंद असेल, फायनल स्पीड हे 110 मीटर पर सेकंद असेल, आफ्टर टाईम 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंद. पार्टिकल लिनियर मोशनमध्ये आहे, इनिशियल स्पीड 50 मीटर पर सेकंद आहे म्हणजेच यूची किंमत 50 आहे, फायनल स्पीड फीची किंमत 110 मीटर पर सेकंद इतके आहे. इनिशियल स्पीड 50 वरून 110 व्हायला 1 मिनिट इतका टाईम लागला म्हणजेच 60 सेकंद लागले. तर ॲक्सलरेशन किती असं जर विचारलं तर ॲक्सलरेशन एची किंमत जर विचारलेली असेल तर हे इक्वेशन वापरून आपल्याला ॲक्सलरेशन एची किंमत काढता येईल. म्हणजे व्हीची किंमत 110, यूची किंमत 50 प्लस ए कॅल्क्युलेट करायचं आहे तर टाईमची किंमत 60. मग त्यानंतर हे इक्वेशन असं लिहिता येईल 110 मायनस 50 इज इक्वल टू ए इंटू 60. त्यानंतर हे इक्वेशन 60 इज इक्वल टू ए इंटू 60 अँड देअरफॉर ए इज इक्वल टू 1. हे ॲन्सर आपल्याला मिळेल मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स, अशा प्रकारचे न्यूमरिकल्स तुम्हाला फिजिक्समध्ये खूप आहेत. याशिवाय काय आहे तर हे महत्त्वाचे आहेत, म्हणजे डेफिनिशन्स, लॉज, डेरिवेशन्स, एक्सप्लेनेशन, एक्सपेरिमेंट्स, प्रॉब्लेम्स यांचं प्रमाण जास्त आहे. पण काही वेळेला डिस्टिंग्विश बिटवीन 2 थिंग्स असं पण फिजिक्समध्ये असू शकतं. जसं की मगाशी आपण पाहिलं होतं की क्लासिकल फिजिक्स अँड मॉडर्न फिजिक्स. मग आपण म्हटलं की फिजिक्स बिफोर 1980 इज क्लासिकल फिजिक्स. तर मॉडर्न फिजिक्सच्या बाबतीत आपण म्हटलं की फिजिक्स आफ्टर 1890 इज मॉडर्न फिजिक्स. क्लासिकल फिजिक्सच्या बाबतीत आपण नंतर असं म्हटलं स्टडी ऑफ मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स इज क्लासिकल फिजिक्स. या उलट स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स इज ए मॉडर्न फिजिक्स. तर हा क्लासिकल आणि मॉडर्न फिजिक्समधला फरक जो आहे तो सांगणं, डिस्टिंग्विश करणं, हा पण प्रकार फिजिक्समध्ये असतो. तर हे सर्व प्रकार तुम्हाला फिजिक्समध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतील आणि यातून फिजिक्सचा चेहरा लक्षात येतो. फिजिक्स नेमकं कसं आहे तर फिजिक्समध्ये डेफिनिशन्स असतात, लॉज असतात, डेरिवेशन्स असतात, एक्सप्लेनेशन असतं, एक्सपेरिमेंट असतात, प्रॉब्लेम असतात आणि शिवाय डिस्टिंग्विश पण असतं. आणि आजच्या या पहिल्याच ऑनलाईन क्लासला आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्या परत एकदा बघू. तर फिजिक्स मिनिंग स्टडी ऑफ नॅचरल फिनॉमिनॉन. नॅचरल फिनॉमिनॉन खूप आहेत. काही त्यातले सॅम्पल म्हणून रेनबो,
different planets are revolving around the sun, moon is revolving around the earth. These are the natural phenomena, and study of these natural phenomena is called as physics. Next, there are two branches, classical physics and modern physics. जस्ट आत्ता आपण बघितलं फिजिक्स बिफोर 1890, क्लासिकल फिजिक्स. फिजिक्स आफ्टर 1890 इज modern physics. Study of macroscopic objects is classical physics, whereas study of microscopic objects is modern physics. Study of objects having speed less than speed of light is classical physics. या उलट study of objects having speed equal and comparable to speed of light is modern physics. यानंतर आपण 11वीच्या सिलेबसची ओळख करून घेतली. 6 युनिट्स आहेत, 14 टॉपिक्स आहेत. प्रत्येक टॉपिकचं वेटेज आपण पाहिलं. याशिवाय फिजिक्समध्ये काय काय असतं तेही आपण पाहिलं. डेफिनेशन्स असतात, लॉज आहेत, डेरिव्हेशन्स आहेत, एक्सप्लेनेशन आहे, एक्सपेरिमेंट्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, डिस्टिंग्विश आहे. ह्या सर्व गोष्टींचा समावेश फिजिक्समध्ये आहे. तर आजच्या ह्या पहिल्या ऑनलाईन क्लासला तुम्ही हे लेक्चर जसं यूट्यूबवरती लाईव्ह केलं आहे तसंच इथून पुढची लेक्चरसुद्धा आपली यूट्यूबवरती लाईव्ह होतील. सर्वांनी आजच्यासारखंच टेक जीवन या चॅनेलला सबस्क्राईब करून, ह्या चॅनेलला वरचेवर व्हिजिट करून, ह्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज अनेक वेळा बघून आपले सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यायचे आहेत. तर आपण थांबूया. धन्यवाद.